नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग नवरात्री विशेषमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे 5वा आणि आजचा रंग आहे हिरवा। तर आजची दुर्गा माता नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय। आजची आहे 5वी माळ आणि आज आहे 5वी दौड। चला तर मग भेटूया। त्यानंतर मित्रांनो असा आमचा ध्वज काठीला लावला जातो, त्याला हार घातला जातो आणि जे दादा बांधतायत ते डॉक्टर आहेत आमच्या इथले आणि ते सांगतात की आता हा असा रूट आहे आणि हे चामुंडाई देवीचं मंदिर आहे आणि आम्ही आज असं गीत घेतो। सकाळची वेळ असल्यामुळे आवाज किती घुमतोय तुम्हीच बघा, ऐका म्हणजे। आणि हे आमचे काका पण असतात मागे, ते पण डॉक्टर आहेत। आणि त्याच्यानंतर आम्ही एका मंडळामध्ये आलो, तिथे आरती घेतली आणि तिथून पुढे आम्ही जरीमरी माता मंदिर जे आहे खारेगावमधलं, ते इथलं ग्रामदैवत आहे, तिथेही गेलो। त्याच्यानंतर तिथे ध्वजाचं पूजन झालं, तिथेही आरती केली आणि तिथे काकू होत्या, त्यांनी ध्वजाला ओवाळलं आणि मग आम्ही तिथून देवीची आरती करून पुढे निघालो। ही देवीची फोटो। तिथून आम्ही हे नवरात्र मंडळ आहे, महिला लोकांचं मंडळ आहे, तिथे गेलो, तिथेही आरती केली, तिथे फोटो काढला। त्याच्यानंतर तिथं लगेच बाजूला एका घरामध्ये अशी एवढी मोठी देवी बसवली होती, तर ती पण फॅमिली अशी उत्साही होती। आम्ही गेल्यानंतर त्यांनी तिथे देवीला साडी नेसवायचं काम चालू होतं, पण आपल्याकडे असं आहे की तिथे गेल्यानंतर देवीची आरती करणं आपल्याला गरजेचं असतं, तर आम्ही आरती केली। टेमीनाक्याच्या देवीसारखी दिसते बघा। त्याच्यानंतर आम्ही अजून मंडळ होतं त्याच्याकडे आलो, तिथे आम्ही गेल्यानंतर आरती केली। देवीला बघा हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी, दागिने असे नेसवले होते आणि देवीला ते बघा झुमका कसा लावला वरती बघा। आम्ही तिथेही आरती केली, तिथे देवीचा फोटो घेतला आणि पुढे निघालो। त्याच्यानंतर आमच्या इथे अजून एक देवीचं मंडळ होतं, तिथे गेल्यानंतर तिथेही देवीची साडी नेसून झाली होती, हिरवा शालू नेसवला होता देवीला। आमची नक्षू पण होती आज आलेली। देवीचा फोटो बघा किती सुंदर आला आहे। त्यानंतर आम्ही आलो चामुंडाई देवी मंदिरात, जिथे आमचा समारोप होतो। सुरुवात तिथूनच होते आणि शेवट पण तिथेच होतो आणि आरती करतो आम्ही तिथे झाल्यानंतर शेवटी। आणि मग देवीला इथे पण आज सुंदर अशी साडी नेसवली होती हिरव्या रंगाची आणि सुंदर अशी रांगोळी काढली होती आज। तर ती पण तुम्ही पण फोटो पण बघून घ्या, दर्शन घ्या देवीचं। आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे घरी निघालो। घरी आल्यानंतर आज 5वी माळ होती, धान्य बघा किती छान उगवलं आहे। आरती केली आणि आज रियांशीला शाळेत आणताना तिने म्हटलं, मामा माझा पण फोटो काढ आणि लोकांना पण दाखव। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।